केसांसाठी महत्त्वाच्या टिप्स आणि आरोग्य टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। केसांना तेलाने मालिश केल्यानंतर लगेच कोमट पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून घ्या आणि डोक्याला बांधा, यामुळे केस मजबूत होतात। नंबर 2, केसांना कलर करणे किंवा केसांवर स्ट्रेटनिंग कर्लर करणे यामुळे केसांचे फार नुकसान होते, म्हणून अशा गोष्टी करणे टाळा। नंबर 3, केस धुतल्यानंतर ओले केस विंचरू नका किंवा एखाद्या मोठ्या दातांचा कंगवा वापरा, याने केस तुटणार नाहीत आणि गुंता देखील सहज निघतो। नंबर 4, हातांच्या बोटांची नखे एकमेकांवर घासल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात आणि केस दाटही होऊ लागतात। नंबर 5, घरच्या घरी केसांचा हेअर मास्क बनवण्यासाठी कोरफडीच्या गरामध्ये आवळा पावडर मिक्स करून केसांना लावा, यामुळे केस चमकदार होतात आणि आवळा पावडरमुळे केस दाट होण्यास मदत होते। नंबर 6, केसांना कॅरेटिन ट्रीटमेंट घरी करण्यासाठी 4 चमचे तांदूळ धुवून घ्या, त्यात नारळाचे दूध घालून रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तांदूळ काढून पाणी टाकून शिजवून घ्या आणि शिजल्यानंतर थंड करून मिक्सरमध्ये बारीक करा। त्यात उरलेले नारळाचे दूध आणि 1 चमचा बटर घालून मिक्सरला एकदा फिरवा। हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर क्रीमप्रमाणे दिसते। आता ही क्रीम केसांवर लावून 20 ते 25 मिनिटे केसांना स्ट्रेट ठेवायचं आहे आणि नंतर केस धुवून टाकायचे। यानंतर तुमचे केस स्ट्रेट आणि सिल्की होतील आणि केसांना शाईनसुद्धा छान येते। नंबर 7, चेहरा उजळ टवटवीत दिसण्यासाठी बेसन पिठात हळद, चंदन पावडर, गुलाब पाणी टाकून त्याचा पॅक तयार करा। हा पॅक चेहऱ्याला लावा, यामुळे तुमचा चेहरा सुंदर दिसतो। नंबर 8, तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करा किंवा बदाम तेल नसेल तर थोडे दूध घेऊन चेहऱ्याला लावा। दूध हे चेहऱ्याचे मॉइश्चर छान प्रकारे करते। नंबर 9, रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यासोबत 1 चमचा तूप खाल्ल्याने सौंदर्य वाढते, तसेच केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे। नंबर 10, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तुपासोबत काळी मिरी याचे सेवन केल्यास मेंदू तीक्ष्ण होऊन निरोगी राहतो। नंबर 11, डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी तूप हे व्हिटॅमिन एचे चांगले स्रोत आहे, यामुळे तूप खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते। नंबर 12, टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 13, जर तुम्हाला पित्त झाले असेल तर कडुलिंबाची कोवळी पाने चावून खावी, त्यामुळे तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते। नंबर 14, चेहरा गोरा करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील टॅनिंग पूर्णपणे घालवण्यासाठी बेसन, हळद आणि अर्धा चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा दही घालून मिक्स करा आणि चेहऱ्याला लावून ठेवा, नंतर धुवून टाका। यामुळे चेहरा गोरा होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होऊ लागतात। नंबर 15, सलोनसारखा हेअर स्पा घरच्या घरी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यात 1 कपभर पाणी घालावे। हे मिक्स करून गॅसवर ठेवा आणि 1 चमचा जवस टाकून शिजू द्या। शिजल्यावर ते गाळून घ्या। आता ही क्रीम स्टोअर करून देखील तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा लावायचं आहे तेव्हा ती क्रीम घ्या, त्यामध्ये अर्धा लिंबू आणि 2 चमचे दही टाकून मिक्स करा आणि ही केसांच्या मुळांशी लावा आणि 1 तास असेच राहू द्या, यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतात। नंबर 16, केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याची 1 चमचा चटणी खाल्ली पाहिजे किंवा काळे तीळ चावून खाल्ले पाहिजे, त्यामुळे केस दाट होतात, तसेच अकाली पांढरे केस होणे देखील थांबते। नंबर 17, जर तुम्हाला सर्दी झाली असेल, नाकजाम झाले असेल तर गरम पाण्यात विक्स टाका आणि पुदिन्याची पाने घालून वाफ घेतल्याने नाक मोकळे होईल। नंबर 18, रोज सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आपल्याला आराम मिळतो। नंबर 19, नारळाचे पाणी केसांना लावल्याने केसांची ग्रोथ होण्यास मदत होते, तसेच केस सिल्की होतात। नंबर 20, रोज रात्री झोपताना 7 ते 8 काळे मनुके पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी उपाशीपोटी ते मनुके खाल्ल्याने रक्त शुद्ध होते, त्यासोबत केस निरोगी राहतात, गळत असतील तर ते देखील थांबतात आणि त्वचाही उजळते। नंबर 21, सेंद्रिय गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि शरीरात साखरेचे प्रमाण वाढत नाही। नंबर 22, शरीरावर कुठेही सूज आली असेल तर काळ्या मातीमध्ये देशी तूप मिक्स करून त्या भागावर लावा, सूज लगेच उतरेल। नंबर 23, डोळ्यांखालील काळी वर्तुळे झाले असेल तर काकडीचे गोल काप करून डोळ्यांवर ठेवल्याने काळी वर्तुळे कमी होतात, तसेच डोळ्यांचा थकवा दूर होतो। नंबर 24,
सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते, तसेच रक्त पातळ व्हायला मदत होते. नंबर 25. भूक वाढवण्यासाठी दह्यामध्ये काळे मीठ आणि जिरेपूड एकत्र करून खावे, त्यामुळे भूक वाढते. नंबर 26. सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे, तसेच वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते. नंबर 27. रोज रात्री झोपायच्या आधी विलायची खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रिया सुधारते. नंबर 28. खाताना जीभ दाताखाली आली असेल तर काहीतरी गोड खावे, यामुळे जिभेचा त्रास कमी होतो. नंबर 29. नियमितपणे अळशीच्या बिया खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते. नंबर 30. रात्री दह्याचे सेवन करू नये, त्यामुळे अपचन होण्याची शक्यता असते. नंबर 31. जे लोक दुधी भोपळ्याचे सेवन करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही. नंबर 32. जास्त वेळा चेहरा साबणाने धुतल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो, त्यासाठी फेसवॉशचा वापर करावा. नंबर 33. आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे, यामुळे आपल्या शरीरातला अनेक फायदे होतात. नंबर 34. केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळा पावडरमध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून केसांना लावा. 1 तासाने केस धुवा, यामुळे केसातील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत होते. नंबर 35. खजूर नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. खजूरमध्ये असणारे पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवते. हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 36. लिंबूचे सेवन लिव्हरसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. नंबर 37. ऊसाच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून प्यावा, यामुळे शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते. नंबर 38. दिवसभर शरीरात एनर्जी टिकून ठेवायची असेल तर सकाळी भरपूर हेल्दी नाश्ता करावा. नंबर 39. पोटात खूप दुखत असेल तर केळी स्मॅश करून त्यामध्ये मध मिक्स करून खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. नंबर 40. निरोगी आरोग्यासाठी रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही तरुण ठेवतो. दररोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते, तसेच तुम्ही नेहमी तरुण दिसता. नंबर 41. तुमच्या पित्ताशयात खडे असतील तर मुळ्याच्या रसाचे सेवन करावे, यामुळे खडे बनण्यापासून थांबेल. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.